सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं की पृथ्वी हे ईश्वराने निर्माण केलेलं सगळ्यात मोठं भांड आहे। पण मला असं वाटलं की हे सगळं झाल्यानंतर पृथ्वीचा आणि आमचा काय संबंध आहे असं कोणीतरी विचारेल। म्हणजे हा यक्षाने प्रश्न का विचारला आहे? नुसतंच आपली मी म्हणते की यक्ष विचारतोय का बरं का हा प्रश्न, म्हणजे काही साधा सोप्पा नाही। म्हणून त्या भीतीने का काय कोणीच विचारलं नाही की पृथ्वीचं एवढं वर्णन काय, म्हणजे आमच्या जीवनाविषयी जर चाललेलं आहे तर यातला अंतर्गत यज्ञ काय आहे नेमका, बहिर्यज्ञ काय, हा पृथ्वीला महत्त्व दिलं पाहिजे। पण त्या बाबतीत तसा काही कोणाला प्रश्न पडला नाही। काल मला नंतर कोणीच काही विचारलं नाही, मग आपण शेवटी बंद केलं। पण म्हणजे याच्यावर तसं विचार करायला पाहिजे की पृथ्वीला एवढं महत्त्व का दिलं यक्षाने, पृथ्वी हा कसला संकेत करते, म्हणजे सगळं आपल्या कोणत्या दृष्टीने चाललंय। एक प्रश्न विचारल्यानंतर आता सूर्य जर म्हटलं तर तो बाह्य यज्ञ आहे, पण आम्ही सूर्यासारखं कसं राहायचं हा अंतर्यज्ञ आहे। उदाहरणार्थ असं प्रत्येक गोष्ट आपण चाललेलो आहोत। यक्ष प्रश्न हे आपण या अंगाने घेऊन चाललेलो आहोत। तर या बाबतीत आपण सगळ्यांनी असा विचार करायला हवा आहे की हे असं आहे दिलेलं पृथ्वीचं उदाहरण। नो डाऊट की पृथ्वीला महत्त्व दिलंच पाहिजे, पृथ्वीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलंच पाहिजे। हां, मग त्याच्याविषयी जी काय महती आहे आम्ही मान्य करायला तयार आहोत। पण हे यक्ष प्रश्न आहेत ना, शेवटी हा संकेत सांगतोय काहीतरी यक्ष। त्याप्रमाणे पृथ्वी हा आम्हाला काय संकेत करते आमच्या अंतर्जीवनासाठी, तर त्या दृष्टीने आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत की पृथ्वी हे काय आहे। ईश्वराने निर्माण केलेलं सगळ्यात मोठं पात्र आहे, अक्षय पात्र। कधीही संपत नाही, तिथलं पाणी संपत नाही, तिथलं अन्नधान्य संपत नाही। इथे पाऊस नसेल तर दुसरीकडे असेल, इथे पीक पाणी नसेल तर दुसरीकडे असेल।
प्रत्येक ठिकाणचं तापमान, वातावरण, हवामान, जमीन, सुपीक जमीन, नापीक जमीन वेगवेगळे आहे. कुठे काही गोष्टी पिकतील तर कुठे काही, पण ओव्हरऑल पृथ्वीवर सगळीकडे मिळून सगळ्या जीवांच्या जगण्याची सोय केली जाते. त्या दृष्टीने पृथ्वी हे एक मोठं महत्त्वाचं पात्र आहे. तिथलं कधीही काही संपत नाही. आणि पृथ्वी म्हणजे काय? सगळे जे प्राणी या पृथ्वीवर जन्माला येतात, म्हणजे ब्रह्मदेवाने सगळे प्राणी, सगळ्या वनस्पती जन्माला घातल्या आहेत, पण त्यांना पोसण्याचं काम कोण करतंय? तर पृथ्वी करते. पृथ्वी माता करते. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत पृथ्वीवरती. म्हणजे काय? पोसणं म्हणजे काय? केवळ शरीराला पोसायचं आहे का? केवळ शरीराला पोसायचं आहे का? म्हणजे बघा की आई वडील नोकरीला जातात, घरात मुलं एकटी असतात, तशी मुलं लहान आहेत. मग काय होतं? तर सगळे खाऊचे डबे भरून जातात, लाडू भरून ठेवतात, चिवडा भरून ठेवतात, मुलांना आणखीन काय काय पाहिजे, कुठल्या डब्यात चॉकलेट ठेवतात. तुम्हाला काय वाटतं की याने ती मुलं पोसली जाणार आहेत का? म्हणजे त्यांची शरीरं पोसली जातील, पण त्यांना न्याय, नीतिमत्ता, नैतिकता, सत्य बोलणं, खरं खरं वागणं, अभ्यास करणं, मोठ्या माणसांशी चांगलं बोलणं, हे त्या मुलांना कोण शिकवणार? त्या मुलांच्या ज्या भावना आहेत, अरे आपण एकटे आहोत, आपण एकटे आहोत, आपल्याला कोणतरी पाहिजे, या मुलाला कशी आजी जवळ आहे, त्या मुलाला कशी आई जवळ आहे, ह्या ज्या भावना आहेत, हे सुद्धा पोसणंच झालं ना. म्हणजे नुसतं शारीरिकरित्या पोसणं नाही आहे, तर मानसिकरित्या सुद्धा त्यांचं पोषण आणि बौद्धिकरित्या पोषण हे कुठे होतं? तर शाळेमध्ये बौद्धिकरित्या पोषण होतं त्यांचं. असं सगळ्या दृष्टीने पालन पोषण करणं महत्त्वाचं आहे. आता मी हा विषय एवढ्यासाठी काढला की पृथ्वी मातेचं महत्त्व काय आहे, तर ती नुसतीच काय अन्नधान्य देत सुटते का? काय का पाणी देत सुटते? झालं आपलं. आणि म्हणून काही इतका माणूस युगानुयुग जगलाय? नाही. देह हा एक अगदी स्थूल भाग झाला, तो तर ती पोषण करतेच आहे. सगळ्या दृष्टीने विचार करता हे अन्नसुद्धा आपलं मानस तयार करतंच. आपल्याला माहिती आहे, ज्या प्रकारचं अन्न खाल्लं त्या प्रकारचं मन तयार होतं. सात्विक, राजस, तामस, हे आपल्याला सगळं चांगलं माहिती आहे. पण एवढ्यावरच आहे का? तर नाही. मग माणसाच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छापूर्तींसाठी संपूर्ण या पृथ्वीवर अनंत प्रकारची साधनं आहेत. पण काय अट आहे त्याला? ती इच्छापूर्ती करण्यासाठी, ते जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्याला पैसे लागतात. हे जर अट नसती ठेवली, माणसाने कर्म केली असती का? म्हणजे किती छान आहे हे सगळं. मग पैसे कमवण्यासाठी किंवा पोट भागवण्यासाठी आपल्याला ज्या वस्तूंची इच्छा आहे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य काय करतो? कर्म करतो. कर्म काय करेल तो? कर्म काय करेल? आता समजा एका मुलाला म्हटलं, अरे तू होमवर्क नाही केलंस, चल आत्ता कर. अहो, मी होमवर्कची वहीच नाही आणली. म्हणजे मटेरियल नसेल तर तो काय करेल मनुष्य? मटेरियल जर नसेल तर तो काय करेल? पृथ्वीवर माणसाला कर्म करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल उपलब्ध केलेलं आहे पृथ्वीनी. आणि ते सगळं आपली साधनं, सगळं मटेरियल
हे या पृथ्वी मातेवरती जमा आहे. हा सगळा भार तर ती सोसतेच आहे, शिवाय ती सगळ्या जीवांचं एकसारखं पालनपोषण करते. सगळी लेकरं आहेत तिची, प्राणी, पक्षी, मनुष्य, वनस्पती, सगळी लेकरंच आहेत तिची. सगळ्यांचं पालनपोषण करते. गवताला कधी असं म्हणत नाही तू तर गवत आहेस, जा तिकडे, तू नको आहेस आम्हाला. सगळ्यांचं ती पालनपोषण करते मातेच्या हृदयाने. आणि कसं पालनपोषण? तर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर. आपण आपल्या विषयावर यायचं आहे. अंतरयज्ञ. अंतरयज्ञ पृथ्वीचा अजून एक मोठा गुण आहे. कालच सांगितल्याप्रमाणे की ती काय करते? मोठं पात्र आहे, मोठं कंटेनर आहे पृथ्वी म्हणजे. आणि इतकी छान सोय केली आहे इथे. आपण आजकाल आहे ना मोठी मोठी नावं देतो, खूप मोठी मोठी नावं देतो. मी आत्ता परवा ऐकलं एका ठिकाणी की सगळं जे घरातलं सांडपाणी वगैरे आहे ते सगळं सांडपाणी म्हणजे पाण्याची बिलंसुद्धा कमी आहेत अशा सोसायट्या बांधतात आजकाल. की सगळं जे सांडपाणी आहे, किती मोठ्या प्रमाणात सांडपाणी, त्या सोसायटीमध्येच ते सांडपाणी सगळं असं एक यंत्र तिथे बसवलं आहे की ते शुद्ध होऊन पुन्हा वापरासाठी पाणी तयार होतं. पाणी भले कमी प्रमाणात तयार होऊ दे आता, पण ते शुद्ध होऊन पुन्हा वापरासाठी पाणी तयार होतं. आता ही सगळी किमया ही माणसाची आहे आत्ता, नो डाऊट. पण हे मुळात काय आहे बघा ना तुम्ही. पृथ्वीचं काय आहे? आधी मोठ्या भांड्यामध्ये ती पाणी साठवून ठेवते, मग ते जमिनीवर पडो, मग ते आणखीन कुठेही पडो. सगळे हे जलकुंभ म्हटलेलं आहे त्याला. नद्या, समुद्र, विहिरी, तळी, सगळ्या लहान मोठ्या जलकुंभांमध्ये पावसाचं पाणी साठवून ठेवायचं. हां, पावसाचं पाणी साठलं, वापरता येईल तेवढं वापरा सांडपाण्यासाठी. आता कुणी काही पाणी आता शुद्ध करतात वगैरे ही गोष्ट वेगळी आहे, पण पृथ्वीवर ॲटोमॅटिकली पाणी कसं शुद्ध होतं परत? तर आता परत हेच पाणी जेवढं वापरलं गेलं वर्षभरात तेवढं वापरलं गेलं. आता उरलेलं जे पाणी आहे ते वर्षभरात गढूळ झालेलं आहे. तेच पाणी परत त्या पाण्याची वाफ होते आणि वाफ झाल्यानंतर त्याचे ढग बनतात. ढग उंच गेले की थंड होतात आणि मग त्यातून पाऊस पडतो. ही जी प्रोसेस आहे, तर पडलेल्या पावसाचं पाणी अत्यंत शुद्ध असतं. तेच अत्यंत शुद्ध पाणी, सगळ्यात शुद्ध पाणी. कारण जी वाफ होते ना, पाण्याची वाफ, ही फक्त शुद्ध पाण्याची होते. अशुद्धी सगळ्या वाफ होत असताना वातावरणात सूक्ष्मरीतीने विरून जातात आणि जे जड कण आहेत ते खाली पडून जातात. म्हणजे ते पाण्यापासून विलग होतात, फक्त वाफ वर जाते. हे सायन्स आहे. हे जे बाष्पीभवन आहे ती शुद्ध पाण्याचीच फक्त वाफ होते. आता द्रवपदार्थाचीच वाफ होणार आहे, पाण्याचीच वाफ होते आणि अशुद्धींची वाफ होत नाही. त्यामुळे पडणारं जे पावसाचं पाणी आहे स्वच्छ भांड्यात कधीतरी साठवून बघा. आणि कुठे छपरांपासून लांब जायचं, मोकळ्या मैदानात ते पाणी बघा तुम्ही. अजिबात गाळावं लागत नाही. कशाचं तरी पडलेलं गढूळ पाणी नाही बघायचं. स्वच्छ पावसाचं पाणी मोकळ्या मैदानात जाऊन बघा. त्या अतिशय क्रिस्टल क्लिअर ते असतं, अतिशय शुद्ध स्वच्छ पाणी असतं ते. म्हणजे ही व्यवस्था पृथ्वीवर आपसूक आहे.
इतकं महान पृथ्वी कार्य करते. या पृथ्वीला आपण महानता द्यायला हवी. रोज तिच्या पाया पडायला हवं की पृथ्वी माते, तुझ्यावर मी उभा आहे म्हणून उभा आहे. आज तू मला ठेवून नसतं घेतलंस गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने, तर मी आज आकाशात उडालो असतो. म्हणजे मला जीवन मिळालं असतं का? 5 मिनिटंसुद्धा जीवन मिळालं नसतं. तुझी कृपा, तुझे उपकार आहेत. आता अंतर्यज्ञाकडे वळा. जो प्रश्न मला काल तुम्ही विचारला नाही, हे काय आहे पृथ्वीचं रटाळ लावलं आहे, त्याचा अर्थ काय आम्हाला आम्ही समजायचा. तर आता पृथ्वी ही काय आहे? पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी ही जड आहे. त्याप्रमाणे देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामध्ये जड कोण आहे? देह आहे. पृथ्वीप्रमाणे देह आहे. देह ही आमची माता आहे. देहामुळे आम्ही आज उभे आहोत. देहामुळे आम्हाला तोंड आहे. देहामुळे मन असल्यामुळे विचार करण्याची शक्ती आहे. देहामध्ये बुद्धी असल्यामुळे आम्ही विवेक करतो. देहामध्ये अहंकार असल्यामुळे आम्ही स्वतःचं रक्षण करू शकतो. देहामध्ये चित्त असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वासनांसाठी कर्म करून आम्ही स्वतःला व्यक्त करतो. वेगवेगळ्या आमच्या उपकरणांद्वारे देहात ही सगळी साधनं, सगळी उपकरणं ही देहामध्येच समाविष्ट करून घेतलीत देहानी. म्हणून आम्ही आज उभे आहोत. आम्हाला जगायला जे जे काही लागतं ते मनाद्वारे, बुद्धीद्वारे, देहाद्वारे आम्ही सगळं प्राप्त करू शकतो. या देहाची मात्र आमच्यावर खूप कृपा आहे. देह हा पूजनीय आहे, पण देह हा अहंकार निर्माण करण्यासाठी अजिबात नाही. देह हा एक मोठा कंटेनर आहे. कंटेनर आहे. देहामध्ये तुम्ही किती पाणी कमी प्या का जास्त प्या, देहामध्ये सगळं द्रवरूपाने सगळं साठवलेलं आहे आणि ते आपल्याला सुरक्षित ठेवतं. ते आपल्याला सुरक्षित ठेवतं. या द्रव पदार्थामुळे हे रक्त आहे किंवा हे जे सगळे रस आहेत शरीरामध्ये ते आम्हाला जिवंत ठेवतात. एखाद्याने पाणी पाणी न पिता बघा, तुम्ही जेवण न करता राहू शकाल. पाणी न पिता अत्यंत कठीण आहे. कठीण आहे म्हणजे काय? अंगातलं पाणी निघून गेलं तर कठीण अवस्था प्राप्त होते. ते पाण्याचा अंश शरीरातला तो आम्हाला जगवतो आणि तो आमच्यातल्या नसा रसरशीत करतो. आम्हाला जगायला किंवा क्रिया करायला तो प्रेरणा देतो आणि आम्ही अगदी स्फूर्तिदायक बनतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पृथ्वी आम्हाला सगळ्या प्रकारचं अन्न देऊन जगवते. जे आम्ही एक बी पेरलं तर इतकं धो अन्न देते ती की काही विचारू नका. आम्ही नुसती थोडीशी जरी देहाची काळजी घेतली तर देह आमच्यासाठी किती कार्य करतो. आमच्या वासना तो घालवतो कार्य करून करून. त्याच्याकडनं काय कार्य करून घ्यायचं ते आम्ही पाहायचं आहे, पण तो तत्पर आहे, तयार आहे तो आमच्यासाठी कार्य करायला. देह म्हणजे नुसता देह नाही आहे. देहामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. देहामध्ये मन आहे. हे मन जर चांगल्या विचारांनी भरलं, म्हणजे मनच आज नसतं आम्हाला, त्यामुळे मनातले विचार कमी करणं, मनातले विचार ईश्वराकडे वळवणं, हे कन्सेप्टच आम्हाला कळले नसते. मन नसतं तर
कशांनी कशाच्या साह्याने आम्ही विचार केला असता. आणि हे जे मन आहे हे या देहामध्येच समाविष्ट आहे, देहामध्ये फिक्स केलेलं आहे हे मन. त्याच्यामुळे हे मन नसतं तर आम्ही काही करू शकलो नसतो, विचार करू शकलो नसतो याचा. त्याचप्रमाणे या देहामध्ये बुद्धी आहे, विचार करते, विवेक करते, योग्य आहे का अयोग्य आहे, हे आत्ता करायला हवं आहे का नको आहे करायला. आणि अशा प्रकारे या जीवाला मदत करते बुद्धी. म्हणजे किती प्रकारांनी देह आपल्या आतमध्ये असलेली सगळी साधनं भरभरून आम्हाला देतोय आणि किती वेगवेगळ्या प्रकारांनी आमची तो काळजी घेतोय देह. देहाला आपण अन्न देतो, देहाला अन्न देतो, देहामध्ये उष्णता निर्माण होते आणि इतकी मोठी कार्य तो आमच्यासाठी करतो. जसं पृथ्वी मातेवर एक बी जरी पेरलं तरी इतकं झाडं उगवतात, अमाप झाडं उगवतात. त्याच्याप्रमाणे देहाला थोडंसं जरी अन्न दिलं तरी कार्य करण्याची त्याच्यामध्ये क्षमता, प्रेरणा निर्माण होते आणि मग आपण कोणतंही मोठं कार्य करू शकतो. म्हणून पृथ्वी मातेशी आमच्या देहाची तुलना केलेली आहे. बघा तुम्ही, पृथ्वी हे असं एकमेव ठिकाण आहे, एकमेव, की जिथे आपल्या सगळ्या संचित प्रवृत्ती असतात ना. संचित माहिती आहे ना, संचित म्हणजे मागच्या जन्मांमध्ये साठवलेलं कर्म. या सगळ्या संचित प्रवृत्ती आपण संपवण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि केवळ पृथ्वीवर आल्यावरच आपल्याला आपलं संचित कर्म, संचित प्रवृत्ती संपवता येतात. अगदी त्याचप्रमाणे केवळ मानवाचा देह मिळाला तर या मानवाच्या देहामध्येच आपण आपल्या संचित प्रवृत्तींचा नाश करू शकतो. म्हणजे आपल्या ज्या वासना आहेत त्यांचा नाश होऊ शकतो कर्म करून, केवळ मानवी देहात आल्यावर. इतका हा मानवी देह आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सगळं संचित कर्म नष्ट होऊन जातं या देहात आल्यावर. त्या विशिष्ट दिशेने जर आपण गेलो तर. जशी पृथ्वी ही एक कर्मभूमी आहे तसं देह हे कर्माचं साधन आहे. कर्म करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन काय तर देह. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, केवळ पृथ्वीवर आल्यावर पितृऋण, देवऋण आणि ऋषी ऋण ही 3 ऋण आपल्याला फेडता येतात. फेडता येतात म्हणजे काय? पितृऋण असतं हे पितरांचं श्राद्ध पक्ष करून, देवऋण असतं हे उत्सव समारंभ, नंतर काय म्हणतात त्याला, आमचे सगळे
कुलधर्म कुलाचार, आणि ऋषीऋण, ऋषींसारखा अभ्यास करून, यज्ञ किंवा अग्नीची पूजा करून, अशा पद्धतीने केवळ पृथ्वीवर ही ऋण फेडता येतात. त्याप्रमाणे मानवी देहात आलं तरच इतकी समज येते, नाही तर इतर देहात कुठली समज. मानवी देहात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर ती समज येते, आपल्याला की हे करायला पाहिजे. दुसरी म्हणजे मानवी देहाची पात्रता आहे ना, त्याच्यात आपण ते करू शकतो. जे आपल्याला वाटलं करायला पाहिजे ते मानवी देहात आपण करू शकतो. त्यामुळे याचं महत्त्व आहे. ही 3 प्रकारची ऋण जी आहेत ती या देहांमध्ये पूर्ण करायची आहेत. त्याच्यामुळे हे सगळं करता येतं म्हणून पृथ्वी मातेचा आदर करायला पाहिजे, पृथ्वीला पूजा करायला पाहिजे पृथ्वीची. त्याच्याच प्रमाणे देहाविषयी सुद्धा आदरभाव बाळगला पाहिजे. म्हणजे आता हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण काल पृथ्वीच्या बाबतीत बघितलं की जर आदरभाव किंवा काय म्हणतात त्याला कृतज्ञ भाव जर व्यक्त नाही केला तर पृथ्वी पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःकडे खेचते आणि पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावते, अशी एक कल्पना. त्याचप्रमाणे या देहाचा सुद्धा आपण आदर करायला पाहिजे. देहाचा, स्वतःच्या देहाचा पूर्णपणे आदर करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हा देह जो आहे, हा देह पुन्हा पुन्हा म्हणतो आपल्याला की मी आता जातो, तू दुसऱ्या देहात जा. जड जे असतात, जडाला अपेक्षा असते आणि ती अपेक्षा म्हणजे जडदेह आहे तर त्याला काय अपेक्षा, ते एक शास्त्र आहे, एक प्रकारचं आकर्षणाचं आणि प्रतिकर्षणाचं शास्त्र आहे ते. त्यामुळे जडदेहाचा आदर जर राखला नाही तर तो जडदेह म्हणतो की तुला आदर नाही तर या देहातनं आता काम करणं बास. आणि आता पृथ्वी आणि देहाची का केली आहे तुलना, त्याचं कारण हे दोघंही जड आहेत आणि दोघंही पंचमहाभूतात्मक आहेत. म्हणजे बाह्य जर बघायचं असेल तर पृथ्वीला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे आणि अंतर जर बघायचं असेल, अंतर्यज्ञ व्यक्तिगत, तर देहाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे काय, आपलं इंद्रिय शक्ती, मन, बुद्धी यांचा विकास करणारी सगळी साधनं शरीरातच आहेत. अमृत पण याच शरीरात आहे
आणि मृत्यू पण या शरीरात आहे. दोन गोष्टी या शरीरात आहेत. एक आहे अमृत आणि एक आहे मृत. तर आपण नेमकं काय करायचं? एक भाग या शरीराचा काय आहे? अमृत. आणि दुसरा भाग काय आहे? मृत. म्हणजे काय? आपण एकतर चैतन्य पण आहे आपल्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे? तर जडदेह पण आहे ना. या दोन्हीचं मिळून मिश्रण आहे आपल्या जीवामध्ये. म्हणून आपलं कन्फ्युजन होतं की नेमके आपण कोण. मनाची पातळी नेहमी खालच्या दिशेने जाण्याची असते आणि जीव नेहमी खालच्या दिशेने जातो. पण आपल्याला वळण लावलं पाहिजे आणि आपण चैतन्य आहोत ह्याचाच मागोवा आपण घेतला पाहिजे. तर या पृथ्वी मातेप्रमाणे देह हे सुद्धा एक आमची माताच आहे. देह आमची माता आहे. सगळ्या गोष्टींपासनं आम्हाला तारून नेते ती. सगळं म्हणजे आपल्या वासना, आपल्या इच्छा, आपलं हे विवेक, आपलं देह, सगळ्याला वाचवतो हा देह. आपले विचार सगळं हे देहामध्ये समाविष्ट आहे. पुढे जो प्रश्न आहे तो फक्त वाचून घेऊ. थोडीशी उद्याची चर्चा. किस्वित एकपदम धर्म्यम म्हणजे काय? धर्म केवळ कोणत्या एका गोष्टीवर उभा आहे? दक्ष्यम एकपदम धर्म्यम. दाक्ष्यम एकपदम धर्मम. दाक्ष्यम म्हणजे आपली कार्यक्षमता. आपल्या कार्यक्षमतेवर धर्म अवलंबून आहे. धर्म म्हणजे काय? आपलं मूळ धर्म मोठ्या म्हणजे उच्चतेच्या दृष्टीने, उदात्ततेच्या दृष्टीने जर पाहिलं तर माणसाचा मूळ धर्म आहे
ईश्वर काय आहे? आपला धर्म म्हणजे आपला स्वभाव कसा कळणार लोकांना? तर जे काही आहे ते कशाची तरी कार्यक्षमता आपल्यात असायला हवी की नको? एफिशियन्सी ज्याला म्हणतात, योग्यता, कार्यक्षमता, पात्रता. काय आहे आमच्याकडे योग्यता? कुणाला काहीही द्यावं म्हणतो आम्ही, पण आमच्याकडे काय योग्यता आहे, काय पात्रता आहे आमची? तर याच्यावर आपण कार्यक्षमता ह्याच्यावर उद्या तुम्ही विचार करून या सगळ्यांनी, आणि मग आपण कार्यक्षमता याच्यात काय काय येऊ शकतात मुद्दे, हे आपण सुरुवातीला चर्चा करू उद्या. आज आता इथे थांबूया, कारण धर्म आणि कार्यक्षमता हा विषय पृथ्वी मातेपेक्षा एकदम वेगळा आहे. पण अशा सगळ्या गोष्टींनी जीवन कसं संतुलित होतं, आणि जीवन हे खरं आम्हाला वाटतं आज उठलं की उद्या आम्हाला ईश्वरत्व प्राप्त. पण जीवनात आपण काय काय केलं आहे यातलं आपण काय काय फॉलो केलं आहे हे थोडंसं तपासून पाहायला लागेल. अनेक गोष्टी दिल्या आहेत याच्यात की अंतर्यज्ञ कशा सफल होईल जीवनाचा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.